नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झालेली आहे. बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आवाज दिल्लीकडे देखील पोहोचला आहे. यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेच, पण त्यापेक्षाही प्रत्येक पक्षाचं अस्तित्व हे टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं अस्तित्व हे दावणीला लागलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार राजकारण सुरू आहे. मात्र यामध्ये सर्वच पक्षाला फटका बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट सगळ्यात मोठा फटका या दोन गटाला बसलेला आहे. पण महायुतीमध्ये देखील बरंच काही दिसून आलेलं आहे. कारण की महायुतीतील आमदार किशोर पाटील यांनी म्हटले होते की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, पण भाजपने राजकीय डाव खेळून गद्दारी केली आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे. आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद देऊन अजित पवारांचं अस्तित्व कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अजित पवार गटात सुद्धा नाराजी व्यक्त झालेली आहे आणि भाजपचं वर्चस्व हे वाढवणं आणि अजित पवारांचं वर्चस्व कमी करणं यामध्ये दिसत येत आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.